आपण ऐकत आहात मिसमॅच लव या कथेचा पुढचा भाग आणि आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय मिसमॅच लव भाग 5. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या शुभ्र भिंती आज गार्गीला तितक्या भयावह वाटत नव्हत्या. पहाटेच डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली होती. निशांतचं ऑपरेशन यशस्वी झालं होतं. त्याला ICU मधून स्पेशल रूममध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. गार्गी आता त्याच्या बेडजवळ बसली होती. निशांतने डोळे उघडले होते पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही थकव्याची एक गडद छटा होती. गार्गी, सॉरी यार, कळलंच नाही कसं असं झालं. निशांतचा आवाज खूपच खोल आणि क्षीण होता. त्याच्या स्वरात स्वतःबद्दलचा अपराधीपणा स्पष्ट जाणवत होता. इट्स ओके दादा, काळजी नको करू. तुझं ऑपरेशन झालंय, जास्त बोलायचं नाहीये तुला. मी आहे ना. गार्गीने त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि मायेने दाबला. तिच्या डोळ्यांमध्ये आनंद अश्रू होते पण ती ओठांवर हसू आणून त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होती. बघा, कोण कोणाला म्हणतंय, छोटी आहेस तू माझ्यापेक्षा गार्गी. निशांतने कसाबसा हसण्याचा प्रयत्न करत तिला डिवचलं. हो असू दे, आय नो तू मोठा आहेस माझ्यापेक्षा, पण तुझ्यापेक्षा मला जास्त कळतं, कळलं ना. गार्गीने डोळे मिचकावून त्याला गप्प केलं. एवढ्या गोंधळातही गार्गीच्या चेहऱ्यावर हास्य, तिचा उत्साही स्वभाव पाहून निशांतच्या काळजावरचं ओझं थोडं हलकं झालं. तरीही त्याला एक प्रश्न कधीचा छळत होता. त्याने तो विचारला, पैशाचं काय केलंस गार्गी? हे हॉस्पिटल खूप मोठं वाटतंय. तो आजूबाजूला असलेल्या महागड्या मशीन्स आणि सुसज्ज रूमकडे पाहत चिंतेने विचारू लागला. आता गप्प डोळे मिटून पडणारेस, कळलं का? आणि बाकी कसलाही विचार नको करूस तू. पैशांची तजवीज झालीये. तू आधी बरा हो, मग आपण निवांत बोलू. गार्गीने त्याला आश्वासक नजरेने पाहिलं आणि तेवढ्यात चेकअपसाठी डॉक्टर रूममध्ये आले. सगळं काही सेट झालं होतं पण आता ऑफिसमध्ये जाऊन त्या मुलाला भेटणंही भाग होतं. तो नक्की कोण होता हे तिला अजूनही माहीत नव्हतं, पण गार्गीला आपल्या अटी मात्र तयार ठेवाव्या लागणार होत्या. तिने हॉस्पिटलच्या धावपळीतही आठवेल तशा अटी एका कागदावर उतरवल्या होत्या. राहून राहून तिला एका गोष्टीचं प्रचंड आश्चर्य वाटत होतं की दादासाहेबांनी सर्व काही किती वेगाने हलवलं होतं. केवळ 8 लाख रुपयेच नाही तर त्यांनी निशांतसाठी 24 तास एक स्पेशल नर्सही नेमली होती. त्यामुळे गार्गीला आता थोडा आधार वाटत होता. दादाला काय हवं काय नको हे पाहण्यात ती हॉस्पिटलमध्येच अडकली होती. तिला तिच्या बुटीकमध्येही जायला जमलं नव्हतं. तिने भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. दुपारचे 3 वाजत होते. 4 वाजता तिला कार्तिकच्या ऑफिसमध्ये पोहोचायचं होतं. तसं तिने आवराआवरी करायला घेतली. गार्गी, कुठे निघालीस? तिची आवराआवरी पाहून निशांतनं विचारलं. अरे दादा, मला एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागतंय. ही नर्स इथेच आहे, ती तुझी काळजी घेईल. मी लवकरच परत येते, गार्गीने त्याला सांगितलं. निशांतने हलकेच मान हलवली आणि डोळे मिटले. गार्गी एव्हाना नीट तयार झाली होती पण घरी जायला वेळ मिळाला नसल्यामुळे तिच्या अंगात कालचेच कपडे होते. तिने तोच निळा ढगळा टी-शर्ट आणि पॅन्ट व्यवस्थित केली. विस्कटलेले केस पुन्हा नीट बांधले आणि ती अखेरीस कार्तिकच्या ऑफिसवर जायला निघाली. जाण्याआधी तिनं काल दादासाहेबांनी दिलेलं व्हिजिटिंग कार्ड पुन्हा एकदा नीट बघितलं. त्याच्यावर नाव होतं कार्तिक इनामदार. कार्तिक, ओ त्याचं नाव कार्तिक आहे तर. असे नका, मला काय करायचंय?
तिनं नाव वाचूनही फारसा विचार केला नाही. तिला त्या नावाची कालच्या त्या अपमानास्पद भेटीशी जोडणी करता आली नव्हती. तिनं पत्ता पाहिला आणि ऑटो बुक करून तिने ऑफिसमध्ये जायला निघाली. ऑटो पुढे त्याच्या ऑफिसच्या दिशेने सरकत असताना तिनं आपल्या बॅगेतून तिचा तोच चुरगळलेला कागद बाहेर काढला, ज्यावर तिनं तिच्या अटी लिहिल्या होत्या. ती त्या पुन्हा पुन्हा रिचेक करत होती. यात काही राहिलं तर नाही ना? आय थिंक इट्स ओके नाव म्हणत तिनं त्या कागदाची पुन्हा एकदा नीट घडी घातली आणि पर्सच्या एका कोपऱ्यात कोंबली. तिला माहिती नव्हतं हा करार तिला कोणत्या दिशेला कायमचा नेणार होता. गार्गीची ऑटो एका पॉश इमारतीबाहेर थांबली. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली ती 12 मजली काचेची इमारत होती. इनामदार ग्रुप असं सोनेरी अक्षरात लिहिलेलं नाव पाहूनच तिथल्या सत्तेची आणि अफाट श्रीमंतीची तिला कल्पना येत होती. गार्गी आत शिरली. तिथली एंट्री एखाद्या विमानतळासारखी कडक होती. सिक्युरिटी चेक झाल्यावर ती मुख्य रिसेप्शन डेस्कपाशी आली. येस, हाऊ कॅन आय हेल्प यू? रिसेप्शनिस्टनं अत्यंत प्रोफेशनल स्वरात विचारलं. मला मिस्टर कार्तिक इनामदार यांना भेटायचं आहे. 4 वाजताची वेळ ठरली होती. हे कार्ड दिलंय त्यांच्या आजोबांनी. गार्गीने आपला आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत सांगितलं. रिसेप्शनिस्टनं कॉम्प्युटरमध्ये चेक केलं. तुमचं नाव काय म्हणाला? गार्गी प्रधान. 1 मिनिट हां. तिने इंटरकॉमवरून कार्तिकच्या PA कॉल लावला. सर, गार्गी प्रधान नावाच्या कोणीतरी व्यक्ती आल्या आहेत. हो, कार्तिक सरांना भेटायला. ओके, पाठवते. फोन ठेवून तिनं गार्गीकडे पाहिलं. मॅडम, 11व्या मजल्यावर जा. तिथं त्यांचे PA ऋषिकेश तुम्हाला गाईड करतील. ओके, थँक्यू म्हणत गार्गीने दीर्घ श्वास घेतला आणि लिफ्टच्या दिशेने निघाली. एवढं पॉश ऑफिस ती आयुष्यात पहिल्यांदा पाहत होती. काय इंटेरियर होतं, जणू एखाद्या मूवीमध्ये दाखवतात तसं. सगळं कसं जागच्या जागेवर ठेवलेलं. फरशी तर अशी चमकत होती की जणू तिचा चेहरा त्यामध्ये दिसेल. तिथलं वातावरण पाहूनच प्रसन्न वाटत होतं. तिथे काम करणारे लोकही काय लेवलचा पगार घेत असतील याची ती फक्त कल्पनाच करू शकत होती. जो तो तिथं सूटबुटात मिरवत होता. ते सूटबुटातले लोक पाहून तिला काल भेटलेला तो एक क्षणाला आठवलाच. मी का आठवते त्याला? त्या माकडाचं तोंडही आठवायचं नाहीये मला. डोळे फिरवत ती अखेरीस लिफ्टमध्ये शिरली आणि 11 नंबरचं बटन दाबलं. लिफ्ट आता वर निघालेली. तिथली ती शांतता आणि नीटनेटकेपणा पाहून गार्गीला प्रचंड दडपण येत होतं. अखेर 11वा मजला आला. PA तिला पाहताच ग्रीट केलं. हॅलो मॅम, मिस गार्गी राईट? तुम्हाला कार्तिक सरांना भेटायचं आहे ना? ही इकडे आहे त्यांची केबिन. त्याने हात करून दाखवलं आणि तिची नजर केबिनवर पडली. समोर एक भव्य केबिन होती आणि त्यावर पाटी होती. कार्तिक इनामदार, डिरेक्टर आर्किटेक्चर अँड इंटेरियर डिझाईन. गार्गीने दीर्घ श्वास घेतला. स्वतःला सावरलं आणि केबिनचं डोर थोडं उघडलं. मे आय कम इन? त्या शांततेत तिचा आवाज जोरात घुमला. येस, कम इन. खिडकीजवळून एक करारी आवाज आला. गार्गी आतमध्ये शिरली. तो व्यक्ती खिडकी बाहेर पाहत उभा होता. त्याला गार्गी पाठमोरी होती. त्याने हातातला फोन अत्यंत घट्ट पकडून ठेवलेला. मागे वळावं असंही त्याला वाटत नव्हतं. गार्गीने बोलायला सुरुवात केली. ते तुमचे आजोबा काल हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी मला तुम्हाला भेटायला. मला माहिती आहे ते म्हणत तो दात ओठ खात झटकन मागे वळला आणि वळलेला तो चेहरा पाहून गार्गीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचं वाक्य ओठांवरच गोठलं आणि डोळे विस्फारले गेले. तोच होता काल तिचा घोर अपमान करून गेलेला. तिच्या राहणीमानावर बोट ठेवून तिला भिकाऱ्यासारखी वागणूक देणारा तोच हा कार्तिक इनामदार.
ओ माय गॉड, तू तो कार्तिक इनामदार म्हणजे तो तू आहेस? गार्गीच्या स्वरात कमालीचा धक्का होता. हो मीच आहे. काही प्रॉब्लेम? त्याचा आवाज आता वाढला. त्याच्या चेहऱ्यावर आता 1700 आठ्या उमटल्या होत्या आणि डोळ्यांतून तिरस्कार ओसंडून वाहत होता. 1 मिनिट, आवाज खाली ठेवायचा. काल अपमान करताना मला तुला काही बोलता आलं नाही याचा अर्थ असा नाही की मला बोलता येत नाही, पण तू इथे कसा काय? गार्गीने संतापाने विचारलं. कारण ही माझी कंपनी आहे. तुला काय सांगतोय म्हणा मी? मुद्द्याचं बोल. तुझ्याशी बोलण्यात वेळ घालवायला मला वेळ नाहीये. कार्तिक रागाने फाईल टेबलवर आदळत म्हणाला. मलाही तुझ्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये. माझ्या एकुलत्या एक भावाला हॉस्पिटलमधून एकट्याला सोडून आले मी. मला माहिती असतं ना की तुझ्यासारख्या श्रीमंत अडाण्याला भेटायचंय तर मी पाऊलही ठेवलं नसतं इथे. गार्गीचा चेहरा संतापाने लालबुंद झाला होता. हो का? मग काय पैसे बघून धावत आली आहेस का? वाटलं असेल तुला की चला आता मोठं घबाड सापडलंय. कार्तिक उपहासाने हसून म्हणाला. त्याच्या ओठांवरची ती विक्षिप्त स्मितरेषा गार्गीच्या जिव्हारी लागली. गार्गीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. तिने तडक आपली पर्स उघडली आणि त्यातून त्याने काल दिलेल्या 500च्या 2 नोटा काढल्या आणि थेट त्याच्या तोंडावर फेकल्या. हे घे तुझे पैसे. पैशाचा माज तुला असेल, मला माझ्या कॅरेक्टरचा माज आहे. आणि तूच एखादा क्लास लाव लोकांशी कसं बोलतात याचा. गार्गी अक्षरशः कडाडली. माझ्या डोक्यात जाऊ नकोस हा तू. ग्रँडपांनी तुला भेटायला सांगितलं नसतं ना तर आय स्वेअर तुला इथं समोरही उभं केलं नसतं मी. कार्तिक रागाने थरथरत होता. मलाही काही हौस नाहीये. काल कळालं असतं की तो तूच आहेस तर. गार्गी बोलत असताना कार्तिकने एक फाईल तिच्यासमोर सरकवली. यू फालतू बोलण्यात मला इंटरेस्ट नाहीये. या आहेत माझ्या अटी आणि या अटी मान्य कराव्या लागतीलच तरच लग्न होईल. आणि हे लग्न नाही, हा फक्त 1 वर्षाचा करार असेल. 1 वर्षानंतर तुझं तोंडही बघायचं नाहीये मला. कोणाला बघायचंय तुझं तोंड? आणि तुझ्या अटी आहेत तशाच माझ्या सुद्धा अटी आहेत. त्याही मान्य करावी लागतील तुला तरच हे लग्न होईल. गार्गीने आवेशाने म्हटलं आणि ती पर्समध्ये आपला अटींचा कागद शोधू लागली. पण बहुतेक नोटा काढताना तो कागद खाली पडला असावा. तिला आता पर्समध्ये तो कागद काही सापडतच नव्हता. अरे यार, कुठं गेला? इथेच तर ठेवलेला. गार्गीची अस्वस्थता वाढत होती. असला गचाळ कारभार आहे हिचा आणि चालली आहे या कार्तिक इनाम सोबत लग्न करायला. कार्तिकने कपाळावर तर्जनी रगडत डोळे फिरवले. फार बोलू नकोस. मलाही काही हौस नाहीये तुझ्याशी लग्न करण्याची. यार कुठे गेला तो? इथेच तर होता. गार्गी त्याला बोलून स्वतःशीच पुटपुटत होती एवढ्यात कार्तिकचा फोन वाजला. तो बस हा आरामात शोधत. मिळाला की तिथे ठेव आणि निघ. आय हॅव एन इम्पॉर्टंट कॉल म्हणून तो कॉल उचलून बाजूला गेला. गार्गी आता केबिनमध्ये खाली वाकून कागद शोधू लागली. तिने दरवाजा उघडून बाहेरही पाहून आली पण कागद जणू गायब झाला होता. नेमका हाच माकड भेटणार होता का? स्वतःला अतिशहाणा समजतोय आणि त्याच्यासमोर माझी इज्जत घालवायची होती का रे देवा तुला? ती मनातल्या मनात चडफडत होती. अचानक तिचं लक्ष केलं आणि पाहते तर तो कागद कार्तिक जिथं उभा होता त्याच्या महागड्या लेदर शूजच्या अगदी खाली तिला दिसला. अरे बापरे, तोच आहे का तो? अरे यार, आता याच्या पायाखाली कसा गेला तो? गार्गीचा हात कपाळावर गेला होता आणि तिच्या कपाळावर आता लाखो आठ्या उमटल्या होत्या. कारण तिला माहिती नव्हतं की तो कागद आता कसा मिळवायचा आहे.
आजचा भाग इथंच संपलेला आहे. गार्गी आणि कार्तिकची मजेशीर भांडणं आवडतायत ना? कथेचा भाग कसा वाटला हे आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. आणि बघूया पुढच्या भागात कार्तिक आणि गार्गीमध्ये आणखीन काय वाद होत आहेत आणि आणखीन काय गडबड गोंधळ होतोय. जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.